नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉरच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, MPSC 2025 म्हणजेच MPSCचा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचा जो पॅटर्न आहे, या पॅटर्नच्या दृष्टिकोनातून स्ट्रक्चर्ड आन्सरचं महत्त्व नक्की काय आहे या विषयाची संपूर्ण चर्चा आजच्या सेशनमध्ये आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीलाच आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की जेव्हा विद्यार्थी MPSC किंवा UPSC मेन्सची एक्झाम देत असतात, म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची मेन्स लिहिल्यानंतर देखील विद्यार्थ्यांना बऱ्याचदा चांगले मार्क्स येत नाहीत किंवा हवे तेवढे गुण मिळत नाहीत आणि त्यामुळं ते एकतर इंटरव्ह्यूला क्वालिफाय होत नाहीत किंवा इंटरव्ह्यूला जरी क्वालिफाय झाले तरी देखील फायनल लिस्टमध्ये त्यांचं नाव नसतं, कारण मेन्सचा परफॉर्मन्स हा त्यांचा खूप कच्चा असतो किंवा खूप खराब असतो. याची अनेक कारणं असतात, मात्र ज्यावेळेस मेन्सला कमी मार्क्स येतात त्यावेळेस हे विद्यार्थीच वेगवेगळी कारणं देऊन किंवा वेगवेगळी कारणं सांगून आपलं अपयश जे आहे ते झाकण्याचा प्रयत्न करतात. मग बऱ्याचदा ते आन्सर रायटिंगचं जे काय मीडियम आहे त्याला दोष देत असतात. बऱ्याचदा ते आपल्या ऑप्शनलला यावर्षी मार्क्स आलेच नाहीत किंवा हा ऑप्शनल यावर्षी चाललाच नाही अशा स्वरूपाची कारणं सांगतात. किंवा बऱ्याचदा आन्सर चेक करणारे जे काय परीक्षार्थी असतात किंवा आन्सर चेक करणारे जे काय तज्ज्ञ आहेत तर यांच्या संबंधी सुद्धा काही असे कॉमेंट करत असतात की त्यांनी पेपर व्यवस्थित चेक केलेले नाहीत किंवा अशा नाना तऱ्हेची विविध कारणं देऊन आपलं अपयश झाकण्याचा प्रयत्न करतात. आणि मग पुन्हा ते विद्यार्थी मेन्सला जातात आणि पुन्हा त्याच चुका रिपीटेडली करतात आणि पुन्हा त्यांचा रिझल्ट जो आहे तो येत नाही. याच्यामध्ये या विद्यार्थ्यांनी काय करणं अपेक्षित आहे तर आपण जे आन्सर रायटिंग करत आहोत, जी उत्तरं लिहित आहोत, या उत्तरांची तपासणी, या उत्तरांच्या संदर्भातला अभिप्राय एक तज्ज्ञ मार्गदर्शकाकडून घेणं गरजेचं आहे. त्याच्यातून आपल्यामध्ये नक्की काय इम्प्रूव्हमेंट गरजेचे आहेत, आपल्या चांगल्या बाबी कोणत्या आहेत आणि कोणत्या सुधारणा आपल्याला करणं अपेक्षित आहेत या संबंधीचं मार्गदर्शन त्यांना मिळू शकतं आणि नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये किंवा पुढच्या परीक्षेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स नक्की सुधारण्यामध्ये त्यामध्ये मदत मिळू शकते. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहणार आहोत की नक्की कोणत्या चुका ज्या आहेत त्या आन्सर रायटिंगच्या संदर्भामध्ये होतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली चूक आपण लक्षात घेऊ शकतो की प्रश्नाचे अनाकलन. बऱ्याचदा असं होतं की प्रश्नच समजत नाही आणि प्रश्न जर समजला नाही तर प्रश्नाची डिमांड आपल्याला लक्षात येत नाही. त्याच्यामुळं काय होतं की आपल्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आपण चुकीच्या पद्धतीने तिथं लिहून येतो आणि त्यामुळं आपल्याला त्या प्रश्नाच्या संबंधी गुण येत नाहीत. या संबंधीचं एक उदाहरण आपण लक्षात घेणार आहोत. उदाहरणाद्वारे समजून घेऊया की प्रश्न जर समजला नाही तर गोंधळ कसा होऊ शकतो. इथं एक प्रश्न आपण दिलेला आहे. याच्यामध्ये काय प्रश्न आहे बघा. देशातील प्रशासकीय धोरणे आखण्यासाठी मूलभूत असलेली मार्गदर्शक तत्वे ही मूलभूत हक्कांपासून वेगळी केली जाऊ शकत नाही. परीक्षण करा. आता हा प्रश्न तुम्ही वाचायचा आहे, व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर जे आहे किंवा त्या उत्तराच्या संबंधितले मुद्दे आपण सुरुवातीला लिहायचा प्रयत्न करा. पुन्हा व्हिडिओ स्टार्ट करा आणि या संबंधी तुम्ही जे काय उत्तर लिहिलेलं आहे ते उत्तर थोडंसं पडताळून पाहण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न वाचल्यानंतर बऱ्याचदा विद्यार्थी काय करतात तर मूलभूत असलेली मार्गदर्शक तत्वे जी आहेत ती मूलभूत हक्कांपासून वेगळी केली जाऊ शकत नाहीत. या प्रश्नामध्ये विद्यार्थी गोंधळून जातो, त्याला प्रश्नच व्यवस्थित समजत नाही. त्यामुळे विद्यार्थी काय करतात, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यांचा डिफरन्स जो आहे तो लिहित असतो. आता प्रश्नाची डिमांड थोडीशी वेगळी आहे. याच्यामध्ये प्रश्नाच्या डिमांडनुसार आपल्या उत्तराची संरचना बदलत असते. आपण पाहूयात की या प्रश्नाचं उत्तर नक्की कसं लिहिणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल तर या प्रश्नाला अनुसरून आपल्या उत्तराची संरचना तयार करावी लागेल आणि मग ही उत्तराची संरचना तयार करत असताना आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्यावं लागेल की सुरुवातीला आपल्याला याच्यामध्ये प्रस्तावना द्यावी लागेल. मग ही प्रस्तावना कशा स्वरूपाची असेल तर ही प्रस्तावना या प्रश्नामध्ये विचारलेली जी काय मेन आयडिया आहे, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे याच्याशी रिलेव्हंट असणारी प्रस्तावना आपल्याला एक 2-3 ओळीमध्ये याच्यामध्ये लिहावी लागेल. यानंतर पुन्हा येतो मुख्य भाग, म्हणजे ज्याला आपण मेन बॉडी म्हणतो. याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल तर याच्यामध्ये सुरुवातीला
मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यांचा डिफरन्स जो आहे, यांच्यामधला जो काय फरक आहे तो फरक समजावून सांगितला पाहिजे. याच्यामध्ये मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहे, तर मार्गदर्शक तत्वे गैर न्यायप्रविष्ट आहे. मूलभूत हक्क काय करतात, तर राजकीय लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. मार्गदर्शक तत्वे सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. मूलभूत हक्क व्यक्तीचे कल्याण संवर्धित करतात, तर मार्गदर्शक तत्वे जे आहेत समाज कल्याण संवर्धित करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे आपल्याला इथं हा डिफरन्स जो आहे तो लिहिता येईल. यानंतर इथं परीक्षण करायचं आहे, याचाच अर्थ आपल्याला त्याचा दुसरी बाजू देखील लिहिणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये त्यांचा सहसंबंध किंवा ते एकमेकांना कशा प्रकारे पूरक आहे या संबंधीची माहिती विविध उदाहरणांच्या आधारे द्यावी लागेल. मग त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे वेगवेगळे जजमेंट जे आहेत त्यांचा रेफरन्स द्यावा लागेल. घटनेतल्या वेगवेगळ्या तरतुदी ज्या आहेत त्यांचा रेफरन्स द्यावा लागेल. याच्यामध्ये जर आपण उदाहरण पाहिलं तर त्याच्यामध्ये केरळ शिक्षण विधेयक 1958चं केरळ शिक्षण विधेयक, त्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने एक डिसिजन दिला होता किंवा एक जजमेंट दिलं होतं की मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे एकमेकांना पूरक आहेत. केशवानंद भारती खटल्याचा विचार केला तर त्यामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे जे आहेत ते एकमेकांना पूरक आहेत. यानंतर आपण राईट टू एज्युकेशन, शिक्षणाचा हक्क जर पाहिला तर तिथं सुद्धा आपल्याला मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वांचा सहसंबंध दिसून येतो. सहकारी संस्थांची स्थापना जी आहे त्या सहकारी संस्थांच्या संदर्भामध्ये मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वांचा सहसंबंध दिसून येतो. या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला हे मेन बॉडीचं स्ट्रक्चर तयार करावं लागेल आणि यावर आधारित आपल्याला त्याच्याशी संबंधित एक चांगला समारोप किंवा एक कन्क्लुजन जे आहे तर ते या प्रश्नामध्ये आपल्याला लिहावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा जाऊयात आपण आपले जे महत्वाचे मुद्दे आहेत की कोणकोणत्या चुका आपल्या उत्तर लेखन करताना होणाऱ्या कोणत्या चुका आहेत, त्यामधली पुढं होणारी मिस्टेक जी आहे ती मोजक्या शब्दात लिहिता न येणं. आपल्याला वर्ड लिमिट आयोगाने दिलेलं आहे आणि त्यामुळं जर आपण सराव जर प्रॉपरली केला नाही तर आपल्याला काही गोष्टी मोजक्या शब्दात लिहिता येत नाहीत. किंवा बऱ्याचदा असं होतं की काही प्रश्न थोडे टफ वाटू शकतात, काही प्रश्न थोडे इझी वाटू शकतात आणि मग ज्या प्रश्नाच्या संदर्भात आपल्याकडे जास्त माहिती आहे, ज्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये किंवा जी कन्सेप्ट आपण जास्त चांगली वाचलेली आहे ती कन्सेप्ट अधिक विस्तृतपणे लिहिण्याकडे आपला कल असतो आणि त्यामुळं मोजक्या शब्दामध्ये आपल्याला ती कन्सेप्ट लिहिता येत नाही. त्यानंतर महत्वाच्या कीवर्डचा विचार न करणे. प्रश्न वाचत असताना त्यामध्ये जे काय महत्वाचे कीवर्ड्स दिलेले आहेत त्यांचा देखील विचार करणं गरजेचं आहे. नाहीतर प्रश्नाची संरचना, उत्तराची संरचना, उत्तरामध्ये लिहिलेला डेटा यामध्ये बऱ्याचशा चुका होऊ शकतात. या संबंधीचं अजून एक उदाहरण आपण पाहणार आहोत. एका प्रश्नाच्या स्वरूपात आपण पाहूयात की कीवर्डचा विचार जर नाही केला तर काय होऊ शकतं. हा प्रश्न इथं दिलेला आहे. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत संरचनेचं तत्व संसदेच्या सार्वभौमत्वावर मर्यादा घालते का. आता हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की नक्की मर्यादा घालतं का, याचे चिकित्सक परीक्षण करा. आता हा प्रश्न तुम्ही वाचलेला आहे. पुन्हा मी सांगेन की व्हिडिओ पॉज करा, या प्रश्नाचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा किंवा त्या संबंधितले मुद्दे लिहिण्याचा प्रयत्न करा. पुन्हा व्हिडिओ स्टार्ट करा आणि या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी कशा प्रकारे लिहितात याचा एक आढावा घेऊया. याच्यामध्ये विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या मिस्टेक काय असतात तर प्रश्न वाचला, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत संरचनेचे तत्व संसदेच्या सार्वभौमत्वावर मर्यादा घालते का. मग विद्यार्थ्यांचं उत्तर रेडी असतं, एकतर मर्यादा घालते किंवा मर्यादा घालत नाही अशा स्वरूपाचं एक ठाम मत घेऊन ते चालतात आणि त्याला सपोर्टिंग आर्ग्युमेंट जे आहे, त्याला सपोर्टिंग जे काय स्टेटमेंट्स आहेत ते लिहिण्याकडे त्यांचा कल असतो आणि एकांगी या प्रश्नाचं उत्तर लिहिलं जातं. तर आपण लक्षात घेतलं पाहिजे, इथे एक महत्वाचा कीवर्ड दिलेला आहे, चिकित्सक परीक्षण करा. आणि त्यामुळं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिताना या कीवर्डच्या अनुषंगाने आपल्या उत्तराची संरचना बदलावी लागणार आहे, उत्तराचा पॅटर्न बदलावा लागणार आहे. कसं असायला पाहिजे आपलं उत्तर, थोडक्यात आपण पाहूया. याच्यामध्ये ज्यावेळेस हा प्रश्न आपण वाचतो आहोत, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत संरचनेचं तत्व संसदेच्या सार्वभौमत्वावर मर्यादा घालते का, त्यामध्ये प्रस्तावना जी आहे किंवा आपला इंट्रो जो आहे तो कशा स्वरूपाचा पाहिजे, तर मूलभूत संरचनेचं तत्व जे आहे आणि या संबंधामध्ये आपल्याला
ती प्रस्तावना करावी लागेल. यानंतर मुख्य भागामध्ये या कीवर्डला अनुसरून आपल्याला मुख्य भाग 2 भागांमध्ये त्याची विभागणी होऊ शकते. पहिल्या पार्टमध्ये संसदेच्या सार्वभौमत्वावर मर्यादा घालते या संबंधीचे मुद्दे आपल्याला लिहावे लागतील. आणि मग त्यामध्ये काय येऊ शकतं, तर जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत किंवा संसदेचा जो कायदे निर्मितीचा अधिकार आहे किंवा घटना दुरुस्तीचा जो काय अधिकार आहे याच्यावरती कुठेतरी मर्यादा येतात आणि त्यामुळं हे संसदेच्या सार्वभौमत्वावर मर्यादा घालतं. याबरोबर घटनेचं उल्लंघन जे आहे तर त्या मूलभूत संरचनेच्या तत्वामुळे होतं. कशा प्रकारे, तर लोकप्रतिनिधी हे जनतेकडून निवडून आलेले असतात, ते जनतेचं प्रतिनिधित्व करत असतात आणि लोककल्याणाच्या दृष्टिकोनातून काही कायदे करणं गरजेचं असतं. मात्र मूलभूत संरचनेच्या तत्वामुळं यामध्ये कुठेतरी अडथळा निर्माण होत असतो. आता हा झाला पहिला भाग उत्तराचा. याच्यामध्ये या संबंधात काही मुद्दे किंवा मूलभूत संरचनेचं तत्व सार्वभौमत्वावर कशा प्रकारे मर्यादा घालते या संबंधाची उदाहरणं याच्यामध्ये येऊ शकतात. आता दुसऱ्या भागामध्ये संसदेचे सार्वभौमत्व कशा प्रकारे त्याच्यामुळे अबाधित राहतं या संबंधीचे मुद्दे आपल्याला लिहावे लागतात. मग कोणते जे मुद्दे आहेत जे सार्वभौमत्व अबाधित ठेवतं, तर याच्यातून काय होतं, मूलभूत संरचनेच्या तत्वामुळे घटनेशी सुसंगत किंवा लोकशाही मजबूत करण्याचं काम केलं जातं. कारण लोकशाहीला आवश्यक असणारे कायदे, लोकशाहीला पूरक असणारे कायदे हे पडताळून पाहिले जातात आणि अधिक चांगले कायद्याचं काम या मूलभूत संरचनेच्या तत्वामुळे होत असतं. त्यानंतर घटनेमध्ये जे काय अधिकारांचं संतुलन दिलेलं आहे त्यामुळं एक प्रकारे राज्यघटनेला पूरक असं हे मूलभूत संरचनेचं तत्व आहे किंवा राज्यघटनेला सेव्ह करणारं तत्व आहे, ज्याच्यामुळं एका अंगाकडून आपल्या अधिकारांचा अमर्यादित वापर जो आहे त्याच्यावरती कुठेतरी बंधनं घातली जातात आणि या संबंधितले वेगवेगळे मुद्दे आपण याच्यामध्ये देऊ शकतो. आणि यासोबत इथं यावर आधारित एक चांगला समारोप किंवा कन्क्लुजन जे आहे तर ते आपण आपल्या भाषेत किंवा आपल्याला जसं आपलं जे मत आहे मूलभूत संरचनेच्या तत्वाच्या संदर्भातलं, तर त्या संदर्भात आपण याच्यामध्ये चांगलं कन्क्लुजन देऊ शकतो आणि या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते अशा प्रकारे आपण लिहू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण काही मुद्दे पाहिले की उत्तर लेखन करत असताना होणाऱ्या चुका. त्याच्यामध्ये हे 3 महत्वाचे मुद्दे आतापर्यंत आपण डिस्कस केले. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे वेळेत लिहून पूर्ण न होणे किंवा वेळेची मर्यादा जी आहे तर त्या मर्यादेमुळे आपला पेपर कंप्लीट होत नाही आणि हा अनुभव अनेक विद्यार्थ्यांना येत असतो. या अनुभवाचं कारण काय आहे, तर याच्यामध्ये सराव केलेला नसतो प्रॉपर आणि त्याच्यामुळं शब्द मर्यादा आणि वेळ या 2 गोष्टी त्यांचं संयोजन जे आहे ते जमलेलं नसतं आणि त्याच्यामुळं कुठंतरी हा प्रॉब्लेम होताना दिसतो. यानंतर प्रभावी लेखनाचा अभाव. कारण बऱ्याचदा काय होतं, एकाच पट्टीत उत्तरं लिहिली जातात, सलगपणे आपल्याकडे जी काय इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन लिहायचं काम फक्त केलं जातं आणि त्याच्यामुळं आपली उत्तरं जी आहेत ती प्रभावी होत नाहीत. त्याच्यामध्ये प्रभावी उत्तर लेखन होण्यासाठी ज्या काय आवश्यक गोष्टी आहेत त्या आवश्यक गोष्टींची कमतरता जाणवते आणि त्यामुळं प्रभावी उत्तर लेखन होत नाही. शेवटी महत्वाचा मुद्दा आहे की विविधतेचा अभाव. विविधतेचा अभाव म्हणजे जशी इतरांची उत्तरं आहेत तशाच प्रकारची उत्तरं, त्याच धाटणीची उत्तरं आपली देखील येत असतात आणि त्यामुळं त्यामध्ये नाविन्य काय नसतं आणि त्यामुळं रिझल्ट जो येतो किंवा आपल्याला जे काय गुण मिळतात ते देखील ॲव्हरेज येतात. इतरांना जे गुण असतात त्याच प्रकारे गुण असतात, त्याच्यामध्ये वाढ झालेली नसते आणि त्यामुळे आपल्या रिझल्टवरती त्याचा परिणाम होतो. या सगळ्या मुद्द्यांनंतर अजून एक महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे, तो म्हणजे स्ट्रक्चर ऑफ द आन्सर. उत्तराची जी काय संरचना आहे ही देखील तितकीच महत्वाची असते आणि त्यामुळंच या उत्तर लेखनाच्या दृष्टिकोनातून स्ट्रक्चरचं महत्व नक्की काय आहे या संबंधीचे वेगवेगळे मुद्दे आणि त्या मुद्द्यांच्या आधारे आपण आन्सर रायटिंगमध्ये स्ट्रक्चरचं महत्व या आजच्या विषयाच्या अनुषंगाने वेगवेगळे मुद्दे आपण पाहणार आहोत. यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रभावी लेखनासाठी स्ट्रक्चर गरजेचं असतं. आता हे प्रभावी लेखनासाठी स्ट्रक्चरची आवश्यकता का आहे, तर उत्तर आपलं सुटसुटीत, मुद्देसूद आणि त्यामध्ये ज्यावेळेस आपण काही डायग्रामचा वापर करू, त्यामध्ये काही फ्लो चार्टचा वापर करू, त्यामध्ये महत्त्वाचे रेफरन्सेस देऊ
त्यावेळेस ते उत्तर किंवा आपलं जे काय लिखाण आहे ते नक्कीच प्रभावी ठरतं आणि त्यासाठी आपल्याला स्ट्रक्चर किंवा वेल स्ट्रक्चर्ड आन्सर आपण जे म्हणतो त्याची आवश्यकता असते आणि प्रभावी लेखन केल्यानंतरच आपल्याला त्यातून अधिक चांगले गुण जे आहेत ते यामध्ये मिळू शकतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे प्रश्नाची गरज पूर्ण करण्यासाठी. प्रश्नाची गरज पूर्ण करण्यासाठी सुद्धा स्ट्रक्चरचं महत्व आहे. कारण प्रश्नामध्ये जे काय डिमांड आहे, प्रश्नामध्ये जे काय विचारलेलं आहे त्याला अनुसरून आता जे आपण 2 उदाहरणं पाहिली त्यामध्ये काही सकारात्मक बाबी आहेत त्याच्याशी संबंधित मुद्दे, काही नकारात्मक बाबी असतील तर त्याच्याशी संबंधित मुद्दे आणि या दोन्हीला अनुसरून शेवटी आपलं जे काय कन्क्लुजन आहे ते कन्क्लुजन देखील आपल्याला लिहावं लागतं. आणि त्यामुळं प्रश्नाची गरज, प्रश्नाची डिमांड जी आहे ती पूर्ण करायची असेल तर वेल स्ट्रक्चर्ड आन्सर हे खूप गरजेचं आहे. यानंतर पुढचा मुद्दा आहे वेगळेपण दिसण्यासाठी. डिफरन्शिएट जे आहे, जे डिफरन्स असेल तरच त्याच्यामध्ये आपल्याला अधिकचे गुण येणार आहेत. याच्यामध्ये एक उदाहरण आपण लक्षात घेऊयात की जर पॉलिटिकल सायन्स हा विषय असेल तर पॉलिटिकल सायन्स किंवा ऑप्शनल आपण लक्षात घेऊया. PSIR जर एखाद्याचा ऑप्शनल आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांचा PSIR ऑप्शनल आहे तर असे विद्यार्थी काय करतात या ऑप्शनलच्या संदर्भामध्ये एखादा चांगला क्लास बघतात, त्या क्लासच्या नोट्स घेतात आणि सगळे विद्यार्थी ती एकच नोट वाचत असतात. किंवा दुसरा एखादा विषय पकडला आपण, हिस्ट्री पाहिला, हिस्ट्रीच्या संबंधामध्ये एखादे तज्ज्ञ मार्गदर्शक असतात जे हिस्ट्री या विषयामध्ये त्यांची कमांड असते, त्यांच्या नोट्स मिळवल्या जातात आणि त्या नोट्स वाचून सगळे विद्यार्थी प्रिपरेशन करत असतात. त्यामुळं काय होतं की सगळ्यांनी एकच नोट्स वाचलेले आहेत आणि ज्यावेळेस ही मुलं उत्तरं लिहित असतात त्यावेळेस या नोट्समधला सगळा डेटा त्याच्यामुळे मध्ये दिसून येतो. त्यामुळे त्यांची उत्तरं एकसारखीच दिसतात आणि सगळ्यांना ॲव्हरेज मार्क मिळतात. पण जर आपल्याला वेगळेपण काही आपल्या उत्तरामध्ये दाखवायचं असेल तर त्यासाठी उत्तर देखील थोडं वेगळ्या पद्धतीचं असलं पाहिजे. केवळ डेटा तोच आहे म्हणून आपल्याला मार्क्स वाढवायचे असतील तर नक्कीच आपण एक चांगलं स्ट्रक्चर तयार करून त्यामधून अधिकचे मार्क्स आपण घेऊ शकतो. आणि मग डेटा तोच असला तरी त्या स्ट्रक्चरवर आधारित, आपल्या मांडणीवर आधारित किंवा आपण ते मुद्दे कशा प्रकारे एक्सप्लेन केलेले आहेत, त्या मुद्द्यांना सपोर्टिंग काही गोष्टी, काही उदाहरणं कशा प्रकारे दिलेली आहेत यावर आधारित आपल्याला अधिकचे गुण मिळू शकतात आणि त्यातून आपण नक्कीच आपले संपूर्ण परफॉर्मन्स जो आहे तो सुधारू शकतो. यानंतर पुढचं महत्व आहे ज्ञानाचे प्रकटीकरण. आपल्याला जे काय नॉलेज आहे, आपल्याला जी काय अधिकची इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आपण आपल्या प्रस्तावनेमध्ये टाकू शकतो. यासोबत हा संपूर्ण डेटा जो आपण लिहिलेला आहे या डेटावर आधारित आपलं कन्क्लुजन येऊ शकतं आणि या कन्क्लुजनमधून आपलं जे काय नॉलेज आहे तेच देखील रिफ्लेक्ट होत असतं. थोडक्यात आपल्याला माहिती असलेली एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जी आहे त्या एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनच्या बेसिसवरती चांगलं कन्क्लुजन आपण देऊ शकतो. याबरोबर त्या मुद्द्याशी संबंधात काही पार्श्वभूमी असेल तर त्या पार्श्वभूमीच्या आधारावर करंटमध्ये काही गोष्टी घडत असतील, याबरोबर त्या मुद्द्याशी संदर्भात काही थिंकर्सची काही मतं असतील तर ते आपलं एक्स्ट्राचं नॉलेज जे आहे ते या स्ट्रक्चर आन्सरमध्ये खूप चांगल्या प्रकारे आपण बसवू शकतो आणि त्यातून आपलं नॉलेज रिफ्लेक्ट होतं, आपलं असणारं ॲडव्हान्स नॉलेज किंवा आपली त्या विषयावरची कमांड जी आहे ती दिसून येते आणि त्यामुळं आपल्याला मिळणारे जे गुण आहेत ते गुण नक्कीच त्यामध्ये ग्रोथ होत असते. त्यानंतर शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वेळेचं व्यवस्थापन. इथं आपल्याला शब्द मर्यादा आणि वेळेची मर्यादा या 2 मर्यादांची कसरत आहे आणि या 2 मर्यादा ज्या आहेत त्या सांभाळत सांभाळत आपल्याला आपलं उत्तर अधिक चांगल्या प्रकारे लिहायचं आहे. पण जर का आपण स्ट्रक्चर्ड आन्सर लिहायला लागलो तर आपल्याला लक्षात येतं की मला इंट्रोसाठी एवढ्या लाईन्स लिहायच्या असतात, त्यासाठी एवढा वेळ आपण देऊ शकतो. मेन बॉडी एवढे मुद्दे येणार आहेत तर त्यासाठी एवढा वेळ देणं अपेक्षित आहे आणि कन्क्लुजनसाठी एवढा वेळ जातो. तर संपूर्ण उत्तर लिहायला मला किती वेळ लागतो आहे आणि मग GSचा जर विचार केला तर मला 20 प्रश्न लिहायचे आहेत आणि मग 20 प्रश्नांसाठी मला शब्द मर्यादा पाळत मी किती वेळामध्ये एका प्रश्नाचं उत्तर पूर्ण केलं पाहिजे म्हणजे संपूर्ण कालावधीमध्ये माझे हे 20 प्रश्न जे आहेत ते लिहून पूर्ण होऊ शकतात आणि त्यामुळं वेळेचं व्यवस्थापन आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. त्यासाठीच आपल्याला स्ट्रक्चर जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे MPSC 2025च्या दृष्टिकोनातून स्ट्रक्चर्ड आन्सरचं महत्त्व नक्की काय आहे, स्ट्रक्चर आन्सर का गरजेचं आहे या संबंधीची सखोल चर्चा आपण आजच्या सेशनमध्ये केलेली आहे. यासोबत मला जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे
द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉरने आपलं एक नवीन ॲप लॉन्च केलेलं आहे. त्या ॲपचा QR कोड आपल्याला इथं मिळू शकतो किंवा आपण गुगल प्ले स्टोअरवरती जाऊ शकता. त्यामध्ये द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर टाईप केल्यानंतर आपलं ॲप्लिकेशन आपल्याला दिसेल. ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्यावरची इन्फॉर्मेशन भरा, साइन इन करा. तुम्हाला आन्सर रायटिंगच्या संदर्भामधले काही फ्री कोर्सेस, इतर जे काही विषय आहेत त्या विषयांच्या संदर्भातले बरेच असे फ्री कोर्सेस अवेलेबल आहेत. आणि यासोबत आन्सर रायटिंगच्या संदर्भातलं मार्गदर्शन मिळवण्यासाठी सुद्धा आपण या ॲपच्या माध्यमातून आमच्याशी कनेक्ट राहू शकता आणि आमचे विविध अपडेट, नवीन नवीन व्हिडिओ जे आहेत ते या ॲपच्या माध्यमातून आपल्याला पाहण्यासाठी उपलब्ध होऊ शकतात. इथेच थांबूयात. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.